श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या पवित्र संदेशाला ऐकतील त्यांच्या भाग्यात येत्या काही मिनिटात चमत्कार घडेल. तुम्हाला कधी कधी वाटते की देवाचे संदेश आणि देव खोटे आहेत, कारण तुम्ही तो कठीण काळ पाहिला आहे. पण बाळा, विश्वास ठेवा, हा कठीण काळ तुमच्या त्या मागील कर्मामुळे तुम्हाला सहन करावा लागला आहे. कधीही देव तुमच्या कर्मांना मोडू शकत नाहीत, पुसू शकत नाहीत. तुम्हाला त्याचे काही ना काहीतरी भोगून द्यावे लागते. तेव्हा निरंतर आम्ही गुरु तुम्हाला जेव्हा सांगतो की चांगले कर्म करा, चांगल्या कर्मात निरंतर आपले मन लावा आणि कधीही मनात द्वेष भावना इतरांविषयी ठेवू नका. कधीही मनात कुणाविषयीही राग निरंतर राहू देऊ नका, कारण ते द्वेषाचे आणि चिंतेचे कारण बनून सतत तुमच्या सोबत राहते. अगदी जन्मोजन्मी ते तुमच्या सोबत असते. म्हणूनच निरंतर चांगले कर्म करायला तुम्हाला प्रेरित केल्या जाते. तुम्ही जेव्हा चांगले कर्म करता तेव्हा ते पुण्यात मोजण्यात येते आणि तुम्हाला त्याचे खूप काही सुंदर अनुभव आपल्या या जीवनात बघायला मिळतात. त्यातून तुम्हाला सुख, आनंद, प्रगती, ऐश्वर्य, सुखद आरोग्य आणि खूप काही असे देखील प्राप्त होते जे तुम्ही कधीही विचारात घेतलेले नसते. ते तुमच्यासाठी चमत्कारिक असते. तेव्हा निरंतर चांगले कर्म जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो तेव्हा निरंतर ते करण्याचा प्रयत्न करा, कारण प्रयत्न करणारेच सफल बनतात. बाळा, माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत. आजचा दिवस अत्यंत शुभ फळ देणारा आहे. तू जे काही माझी पाद्यपूजा करू इच्छितो तर तू मनापूर्वक कर, तेव्हा मी तुला आशीर्वाद देईन. तुझे आणि माझे नाते जन्मोजन्मीचे आहे, एका जन्मातले नाही. तू जरी या जन्मात मला गुरु म्हणून मान्य केले आहेस तरीही मी तुझा जन्मोजन्मीचा पिता परमात्मा आहे. मीच तुझ्या अवतीभोवती राहून तुला सतत संरक्षण करत आहे. बाळा, निश्चिंत रहा. हम गया नहीं जिंदा है या वाक्याची आता तुला अनुभूती येईल. माझे जे काही आशीर्वाद आहेत ते तुझ्यासाठी फलित होताना तू अनुभव करणार आहेस. तुझ्या आयुष्यात इथून पुढे जे काही चमत्कार घडणार आहे आणि या आधीही जे काही घडले आहेत ते सर्व काही तुला माझ्या आशीर्वादाने प्राप्त आहेत. तुमचे जीवन मागील काळात दुःख होते, पण ते दुःख संपवण्यात येऊन तुम्हाला आशीर्वादाची खूप मोठी संधी आहे. जेव्हा देव तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला आशीर्वादित करतात तेव्हा खूप काही अशा घटना देखील घडू लागतात ज्या तुमच्या मनाच्या विरोधात असतात. पण देव तुमच्याकडून त्या क्षणाला काहीतरी काढून घेऊ इच्छितात आणि तुमचे हात त्यासाठी रिकामे केले जातात. कधी कधी तुमच्या मनाच्या विरोधात खूप काही घडू लागते. तुम्ही खूप काही राग करू लागता, द्वेष करू लागता, देवाजवळ येण्यापासून थांबू लागता. पण ते न करता देवाजवळ अत्यंत श्रद्धेने, प्रीतीने जावे, कारण देव तुमचे भूत, भविष्य आणि वर्तमान जाणतात. तुमच्यासाठी काय योग्य, काय अयोग्य हे त्यांच्याखेरीज कुणालाही माहीत नाही. उद्या काय होणार आहे हे देखील कुणालाच ठाऊक नाही. तेव्हा देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ ह्या जपात अत्यंत प्रीतीने करावा, कारण यामुळे तुमचे जे काही दोष आहेत ते नष्ट होतील. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. जर तुम्हीही स्वामींना गुरुपद देऊ इच्छिता, आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. जर आज गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामींना पूर्णपणे आपले मानून
आपले गुरुपद स्वीकारण्यास विनंती कराल तर नक्कीच ते आशीर्वाद आणि स्वामींचे गुरुपद स्वामी तुम्हाला प्रदान करतील, कारण देव सतत तुमच्यासाठी कार्यरत आहे. या क्षणाला जे कोणी हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेत ते खूप काही भाग्यशाली बाळ आहेत. स्वामींची कृपा निरंतर त्यांच्या आयुष्यात होत आहे. आज त्यांचा भाग्योदयाचा काळ आहे, कारण त्यांच्या खूप काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आणि त्यांना स्वामींचे चमत्कार देखील प्राप्त होणार आहे. आज एक मोठी आनंदाची बातमी तुम्हाला प्राप्त होईल, कारण देवाने ती तुमच्यासाठी नियोजित केली आहे. देवाच्या योजना ह्या तुमच्या मनाच्या खूप काही पलीकडे असतात. कधी कधी तुमचे सामान्य लोकांचे विचार देखील त्यापर्यंत पोचू शकत नाही. इतकी देवाची अनंत अफाट लीला आहे. त्या लीलेचा आनंद घ्या, कारण स्वामी देव प्रत्यक्षात तुम्हाला काहीतरी देण्यासाठी या ब्रह्मांडाच्या द्वारा काहीतरी नियोजन सुरू आहे, जे तुम्हाला प्राप्त होणार आहे. पुढील काळ सुखद अनुभव देणारा आणि आनंद देणारा आहे. बाळा, कधी कधी तुमचे मन वैतागते. खूप काही कष्ट करून खूप काही सहन करावे लागते. त्यावेळेस तुमच्या मनात येते की देव खोटा आहे आणि देवाचे संदेश देखील. पण बाळा, विचार करणे थांबवू नकोस. या विचारातूनच तू देवाची पवित्रता जाणशील, कारण जसजसा तू देवाकडे येशील तसतसे तुझ्या समोर एक एक पडदे उघडू लागतील आणि देवाची प्रतिमा तू पाहशील. देवाचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. देव म्हणतात, बाळा, माझ्या व्यतिरिक्त तुझे असे कोणीही नाही जे तुला तो योग्य मार्ग दाखवून पुढे नेऊ शकतील. मी क्षणात तुझ्यासाठी चमत्कार करणारा देव आहे. तुझ्या समोर मी उपस्थित आहे. तुझ्या मनातील त्या इच्छा पूर्ण होतील. तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. कठीण काळही संपून जाईल. त्या दृष्ट नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा, कारण तो एक शैतान आहे. तो तुझ्या मनात अनेक वाईट विचार आणू शकतो. म्हणूनच तू त्यापासून लांब राहावे अशी माझी इच्छा आहे आणि आज्ञा देखील. बाळा, मी तुझ्यासाठी जे काही आशीर्वाद पाठवू इच्छितो तेव्हा माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण हो. तुमच्याकडे एक आनंदाची बातमी तुम्हाला आनंद देण्यासाठी येत आहे. विचार करा, मागील काळात जे काही घडून गेले ते आता खूप काही विचारात ठेवण्याजोगे नव्हते, पण त्यातील काही गोष्टी तुम्ही विचारात घेऊ शकता, कारण त्या तुमच्यासाठी तुम्हाला आनंद देणाऱ्या होत्या. म्हणूनच त्या निरंतर आठवण ठेवा आणि वाईट गोष्टींना विसरून त्यावर पडदा टाका, कारण देव म्हणतात, मागील काळात तुम्ही जे काही पुण्य आणि पाप केलेले असते त्यामुळे तुम्हाला ते काही त्रास होऊ शकतात, पण त्यातून मार्ग गुरुच तुम्हाला दाखवू शकतात. आपल्या गुरुवर विश्वास ठेवा. गुरुचे निरंतर कार्य तुमच्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी सतत सुरू आहे. या ब्रह्मांडात जितक्या काही शक्ती आहेत ते सर्व काही मी आनंदाच्या रूपात, आशीर्वादाच्या रूपात तुमच्यापर्यंत येऊ देऊ शकतो. पण तुम्ही मन उघडे ठेवले पाहिजे, तरच मी त्या सकारात्मक ऊर्जा तुमच्यात टाकू शकतो. तेव्हा तुमच्यातून त्या नकारात्मक गोष्टींना दूर करण्यासाठी देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करायला पाहिजे. जर तुम्ही मला गुरुपद देऊ इच्छिता तर मी ते स्वीकार करतो आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण करू इच्छितो. तुम्ही त्यासाठी सज्ज आहात? जर सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, मी क्षणात चमत्कार करणारा देव तुझ्याशी समोर येऊन बोलत आहे. ते अज्ञानी आणि मूर्ख असतील जे आज देवाला टाळतील, आणि जे खरे भक्त असतील ते देवाचे हे पवित्र, शक्तिशाली, तुम्हाला आनंदित करणारे शब्द ऐकतील. त्यांच्या भाग्यात येत्या काही मिनिटात देखील चमत्कार घडतील. तुला वाटत असेल देव खोटे आहे, पण हा देव करुणेने, दयेने भरलेला आहे, जो तुला
फसवणार नाही. तू माझ्याकडे येताना घाबरू नकोस, कारण मी तुला ते आशीर्वाद देऊ इच्छितो. तुझ्यावर अत्यंत प्रीती करतो, म्हणूनच आज तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, निश्चिंत राहा. मागील काळात तुम्ही जे काही सहन केले आहे ते पुढील काळात सहन करावे लागणार नाही. मनातली भीती आणि ते सगळं काही विसरून जा, कारण देव आज तुमच्या पुढे उभे आहेत. किमान आज तरी देवाला टाळू नकोस, कारण या क्षणी देव तुला असे काहीतरी सांगत आहे ज्याच्या तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तू माझा अत्यंत भाग्यशाली बाळ आहेस, कारण तुझी निवड मी या संदेश ऐकण्यासाठी केली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे कधी कधी तुमच्या मनाला ते अशक्यही शक्य करण्याची चाहूल लागते आणि तुम्हाला वाटते की ते अशक्यही शक्य व्हावे. त्या क्षणाला तुम्ही माझ्याकडे येता, माझी प्रार्थना करता, मनोभावे विनंती करता आणि मी तुम्हाला ते आशीर्वाद देतो, कारण तुम्हाला माहीत आहे की मी अशक्यही शक्य करणारा देव आहे. तेव्हा भिवू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. आता येत्या 11 मिनिटांमध्ये तुमच्याकडे तो चमत्कार होताना तुम्ही बघाल. मला माहीत आहे की कधी कधी तुम्हाला एकटे वाटते, काही भीतीही वाटते, पण नेहमी तुमच्यासोबत ते कठीणच घडेल असे नाही, कारण मी तुमचा देव सतत तुमच्या पाठीशी उभा असताना, नेहमीच तुमच्या सोबत असताना तुम्हाला कुठल्याही भीतीचे कारण नाही. बाळा, मी तुझे हृदय जाणणारा आणि तुझ्या प्रार्थना ऐकणारा आहे. जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत असशील तर या संदेशाला संपूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत ऐक, कारण यात तुझा भाग्योदय मी करणारे आशीर्वाद तुला देऊ इच्छितो. आज जो कोणी बाळ हे ऐकेल तो भाग्यशाली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्याकडे तुझ्यासाठी अशा योजना आहेत ज्या तुम्ही कल्पना करू शकता किंवा स्वतःसाठी योजना करू शकता. त्यापेक्षा खूप चांगल्या आहेत. त्या तुम्हाला उच्च स्तरावर नेण्यासाठी आणि तुमचे दिवस बदलण्यासाठी, तुमच्याकडे तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी. तुमच्या आशा सोडू नका आणि मी जे तुम्हाला आनंदित करण्यासाठी देऊ इच्छितो ते मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार करण्याची तयारी ठेवा, कारण तुमचा देव तुमच्या मनातली ती प्रत्येक इच्छा जाणतो आणि त्याला आशीर्वादित करण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावे लागेल. देवाची उपासना करावी लागेल, देवाचे नाम जप करावे लागेल, कारण त्यात तुमचे मन एकाग्र होते, कारण तुम्ही देवाकडूनच आला आहात आणि देवाकडे येताना कसलीही भीती बाळगू नका, कारण ही सर्व काही सृष्टी आणि हे ब्रह्मांड देवच संचालित करत आहेत. तेव्हा तुझ्यासाठी देवाकडे अनेक चमत्कार आहेत. जे तू इच्छित आहे ते सर्व काही देवाकडे आहे. इतर कुठेही तू ते शोधण्याचा प्रयत्न देखील करू नकोस, कारण तुला तिथे रिकामेच सापडेल. जर तू देवांकडे आलास, जर तू नकारात्मक बाजूकडे गेला नाहीस, चुकीच्या मार्गावर गेला नाहीस, तर देवाची शक्ती तुला सतत प्राप्त होईल आणि तुझे जीवन अत्यंत सुंदर आणि सर्वोत्कृष्ट होईल. त्यासाठी देवाकडे येणे सोडू नका. तुम्ही जेव्हा एखाद्या मंदिरात जाता तेव्हा नतमस्तक होऊन देवाला ती प्रार्थना करता, तेव्हा देव ती ऐकतात आणि तुमच्या मार्गात ते आशीर्वाद देखील पाठवतात. यावर जर तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण केल्या जाशील, पण तुझ्या मनातली भीती काढणारा हा संदेश
तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला येईल तेव्हा मी तुला सांगू इच्छितो. जेव्हा तुम्हाला एकटे वाटत असेल, जेव्हा तुम्हाला प्रेम करणारं कुणीही नाही असे वाटत असेल किंवा जीवन अयोग्य वाटत असेल, खूप काही क्लेश त्रास होत असतील, तुम्हाला असे वाटत आहे की तुमच्या प्रेम करणाऱ्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे, तर त्या क्षणाला शांत व्हा, चित्त स्थिर करा आणि देवाचे ध्यान करा. तुम्ही देवाच्या सावलीत पूर्णपणे सुरक्षित आहात. बाळांनो, जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा प्रत्येक परिस्थितीत तुमचा बाप, तुमची आई आणि मार्गदर्शक बनू इच्छितो. कारण देव तुमचं सर्वस्व आहे. कारण तुम्ही देवाकडूनच आला आहात. देव तुमच्यावर भरभरून प्रेम करू इच्छितो आणि तुम्हाला ते आशीर्वाद, चमत्कार देऊ इच्छितो. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात? जर सज्ज असाल तर होय स्वामी, मी सज्ज आहे असे टाईप करा. कोणत्याही अंधकारातून आणि खूप काही हताश वाटत असल्यावर देव तुम्हाला मदत करायला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्राप्त होईल. कारण तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकतात. यावर तुमचा आता अधिक भरोसा बसणार आहे. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर तुझा अधिक भरोसा बसणार आहे. कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. जेव्हा तुला ते खूप काही हरल्यासारखे वाटते तेव्हा मी तुझ्या दिशेने ते तुझे खूप काही यश पाठवू इच्छितो. तुझा विजय मी निश्चित करू इच्छितो. तू 2 पावले पुढे टाक आणि तुझे सर्व काही कल्याण होईल. कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या ठिकाणी तुला कठीण वाटते तेव्हा मला मार्गदर्शक म्हणून स्वीकार कर. जेव्हा गोष्टी अंधकारमय आणि हताश वाटतात तेव्हा सांत्वन आणि शांतीसाठी देवाकडे वळा. कारण देव तुमच्यासाठी काय अयोग्य आणि योग्य ते ठरवू इच्छितात. जर तुम्ही देवाकडे आलात तर तुम्हाला ती शांती प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, आशा सोडू नकोस. कारण माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर अखंडरित्या सुरू आहे. जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस, माझी सेवा करू इच्छितोस, मनोभावे माझे स्मरण करू इच्छितोस, तर तुला कुठलीही कमतरता या संपूर्ण आयुष्यात भासू देणार नाही. कारण मी तुझा देव आहे, तुझी काळजी घेत आहे. बाळा, निश्चिंत रहा. येणारा काळ तुझ्यासाठी सुखद अनुभव देणारा ठरणार आहे. जर तुम्ही काही लोकांचा विचार करत बसला की ते येतील आणि मला मदत करतील, तर तसे कधी कधीच घडू शकते, पण निरंतर तसे घडणार नाही. कुणी देवा व्यतिरिक्त तुम्हाला मदतीला येत असेल तर ते तुमचे घट्ट नाते असेल, जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, आपुलकी करतात, तुम्हाला जीव लावतात, तुम्हाला माया लावतात. तेच तुमच्या मदतीसाठी प्रयत्न करतील. बाळा, तुझे ते कुटुंबीय माझ्याकडे तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. जर मी ती प्रार्थना पूर्ण केली तर तुझ्या दिशेने काही चमत्कार घडू लागतील. जर ते चमत्कार तू मनापासून स्वीकार करण्यास तयार असशील तर ते घडेल. होय, मी तुझा देव बोलत आहे. तू ज्या काही गोष्टींसाठी माझी प्रार्थना करत आहेस ते तुला सर्व काही प्राप्त होईल. निश्चिंत राहा. आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळ देणारा आहे. पुढील येणारे 3 दिवस तुमच्यासाठी मोठा आर्थिक चमत्कार घडणार आहे, ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे. तेव्हा तुमच्यासाठी ते काही वेगवान गतीने येणार आहे. येणारा पैसा हा तुमच्या जीवनात
सुख, समृद्धी आणि आनंद देईल आणि ती भरभराट देईल ज्यासाठी तुम्ही आणि तुमचे प्रियजन माझ्याकडे प्रार्थना करत आहात. देव म्हणतात, जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करू इच्छितात त्यांना मी आज आशीर्वादाच्या रूपात त्यांचे ते प्रेम मिळेल हा आशीर्वाद देऊ इच्छितो. कारण येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे. तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि प्रगतीची वाट दाखवणारे आहे. जर तुम्ही पुढील स्तरावर जाऊ इच्छिता तर हे सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्या दिशेने मोठा चमत्कार घडवणारे आहेत. ते मनपूर्वक स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज असाल आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर अगदी या क्षणालाही तुम्हाला ते चमत्कार प्राप्त होतील. विश्वास ठेवा, चिंता करू नका, आराम करा आणि देवाला प्रार्थना करा, कारण ते तुमच्यासाठी सर्व काही घडणार आहे. शांतीपूर्ण राहा. खूप काही मनात वैताग, क्लेश, दुःख घेऊन जगू नका. जगताना तो आनंद प्राप्त करा, कारण देवाने या सुंदर सृष्टीत सर्व काही निर्माण केले आहे. मग तुमचा आनंदही देवच तुम्हाला देणार आहे. आशा सोडू नका. प्रयत्न करायला चुकू नका. जर तुम्ही देवाची आज्ञा पालन करत असाल, तुमचा देवावर आणि दैवी शक्तीवर या संदेशांवर विश्वास असेल तर होय म्हणून टाईप करा आणि देवाच्या आज्ञेत राहा. देवाचे नामस्मरण करा, कारण देव सतत तुमच्या दिशेने ते चमत्कार घडवू इच्छितात. अगदी पुढील काही सेकंदात सुद्धा तुम्हाला ते प्राप्त होईल जी तुमची इच्छा आहे. तुमचाही स्वामी शक्तीवर, स्वामींच्या आशीर्वादांवर आणि स्वामींच्या दैवी शक्तीवर, देवांवर विश्वास असेल तर या क्षणाला, या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा अनुभव घ्या. कारण देव होते, देव आहेत आणि देव सतत आहेत यात विश्वास ठेवा. इथून पुढे देव तुमच्या हितासाठी कार्य करत आहे. जर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर माझा देव महान असे कमेंटमध्ये लिहा. तुमच्या सर्व काही नकारात्मक बाजू देव सकारात्मक करू इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. ते नकारात्मक जे तुमच्यात आहे ते काढून घेण्यासाठी देव रात्रीतून चमत्कार घडवणार आहेत. त्या चमत्कारासाठी तुम्ही सज्ज आहात. जे कोणी हा संदेश ऐकत आहेत, जिथे कुठे ऐकत आहेत, ती जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्या भक्ताचे हृदय पवित्र होईल आणि स्वामीमय होईल. या ब्रह्मांडातून सतत स्वामींची आणि देवांची ऊर्जा तुमच्या दिशेने येऊ पाहत आहे. तुम्ही ती मनापासून स्वीकार करू इच्छिता. जर होय उत्तर असेल तर होय म्हणा, कारण देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद, चमत्कार पाठवू इच्छितात. जर ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार केले तर काही काळात देखील चमत्कार होईल. तुम्ही ज्या काही अपेक्षा करत आहात, तुमच्या आशा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुझाही माझ्या संदेशांवर, माझ्या बोलावर संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच तुझ्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नको. कारण देव तुमच्या इच्छा जाणतात आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद या ब्रह्मांडातून तुमच्याकडे येऊ पाहत आहेत. ते तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात. जर असाल तर होय म्हणून टाईप करा. देवाची आज्ञा मी स्वीकार करतो असे कमेंटमध्ये लिहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी कितीही कठीण इच्छा असू दे, मी सतत तुझ्या सोबत राहून तुला ती इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देत आहे. येणारे 3 दिवस तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या, पण ती पूर्ण होईल. तुमच्याकडे
एक मोठा आर्थिक चमत्कार घडणार आहे, जो देव आपल्या आशीर्वादाने तुम्हाला देऊ इच्छितात. तुम्ही जर ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर ते घडेल. तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील. होय म्हणून टाईप करा. स्वामींची शक्ती मला हवी आहे. स्वामींचे आशीर्वाद मला हवे आहेत असे टाईप करा. शुद्ध अंतःकरणाने जो कोणी स्वामी भक्त या संदेशाला ऐकत आहे आणि स्वामींचे नाम जप ध्यान निरंतर करत आहे, त्याची सर्व काही बाजू देव राखत आहेत. त्याची सर्व काही अपेक्षा आशा देव पूर्ण करणार आहेत, यावर त्यांनी विश्वास ठेवावा. आज जर काही पडद्या आड असेल, तुम्हाला ते दिसत नसेल, पण ते सर्व काही देव घडवून आणू शकतात. अगदी क्षणात देखील तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. तुमचा विश्वास दृढ ठेवा. श्रद्धा भक्ती विश्वासाने ठेवा. सर्व काही चांगलेच होईल. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे या क्षणाला तू भारावून जात आहेस. तुझ्या नयनातून अश्रू वाहत आहेस, पण ते न करता माझे स्मरण कर, नामस्मरण कर, कारण मी तुझा करता करविता आहे. मीच तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवत आहे. विचार करणे थांबव, कारण आशा सोडू नकोस. ते पूर्ण होईल आणि मोठी इच्छाही पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तू कधीही एकटा नाहीस. या कलियुगात मी तुला हरू देणार नाही. जेव्हा तू स्वतःला एकटा प्राप्त करशील, तेव्हा मला आठव, माझे स्मरण कर, कारण मी तुझ्यात सतत अवतीभोवती आहे, कारण मी तुझा देव आहे. तुम्ही जी काही आशा ठेवत आहात, सुख, समृद्धी, वैभव आणि आनंद प्राप्त करण्याचा काळ जवळच आहे. तुमचे ध्येय गाठण्याचा काळही जवळच आहे. तुझा भाग्योदय होणार आहे. निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा, कारण माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणारे आहेत. कुठल्याही संकटाच्या वेळी, कुठल्याही काळजीच्या वेळेस माझे स्मरण कर. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रीतीने जप कर, कारण मी नामातच आहे. बाळा, जितके जितके नामस्मरण करशील, तितका तितका माझ्या जवळ येशील. तुला मला प्राप्त करायचे आहे. मला माहीत आहे, तू आज माझे गुरुपद प्राप्त करण्यासाठी माझी सेवा करत आहेस. माझ्यापर्यंत आला आहेस. तुला कधीही मी एकटे पडू देणार नाही. माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण आहेस. माझ्या लाडक्या बाळा, मी तुझ्यावर भरभरून आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे. तुझी संकट, तुझी दुःख ही नाहीसी होण्यासाठी काही काळ लागत असेल तर निराश होऊ नको. आज या संदेशातून मी तुला जी काही आशा देत आहे, त्या आशेवर राहा, कारण माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे. तुझ्या कल्याणासाठी मी जे काही करत आहे, ते आज जरी तुला पडद्याआड जाणवत असले तरी ते सर्व काही घडत आहे. बाळा, निश्चिंत रहा, कारण देवाचे कार्य अनंत, अफाट आणि अविरत सुरू आहे, तेही आपल्या बाळांसाठी. तुम्हीही स्वामी भक्त आहात. स्वामींच्या नामात राहा. स्वामींजवळ ज्या काही इच्छा प्रगट करता, त्या कधी कधी पूर्ण होताना काही काळ लागत असेल तर निराश होऊ नका. थोडी वाट पहा. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा की तुमचे कार्य नक्कीच होणार आहे. देवांचे अफाट अनंत कार्य अविरत सुरू आहे. देवाच्या लीला अखंड आहेत, ज्या सामान्य मानवाच्या मनातही येत नाहीत आणि त्या कळत देखील नाही. तुम्ही जे काही मागत आहात त्याचे स्वरूप बदलून देव कधी कधी तुम्हाला तेही देऊन जातात, ज्या तुमच्या इच्छा अपेक्षा नसतात. कधी कधी देवांच्या लीला इतक्या वेगळ्या असतात की त्या सामान्य मनुष्य
ओळखू देखील शकत नाही. म्हणूनच देवांच्या आशीर्वादांवर, चमत्कारांवर शंका घेऊ नका, कारण तुमच्या दिशेने जे काही येत आहे ते परम उच्च कोटीचे असू शकते, कारण देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी देवाकडे या आणि देवाला ती प्रार्थना करा, कारण देव तुमची प्रार्थना स्वीकार करतात. भक्ताला कधीही अंधारात ठेवत नाही. कधी कधी काही गोष्टी घडताना उशीर लागू शकतो, पण निराशा तुमच्या हाती लागणार नाही. तेव्हा देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करा, कारण आपण सर्व काही बाळ देवांचेच आहोत आणि देवांनीच आपल्याला निर्माण केले आहे. तर मग काहीही मागताना देवाकडे, आपल्या परमपित्याकडे मागताना लाजू नका. देवाला ती प्रत्येक प्रार्थना करा आणि मनोभावे ते जे येत आहे ते स्वीकार करण्याची माझी तयारी आहे असे सांगा आणि मग बघा, चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतील. विश्वास ठेवा, सर्व काही देवाचे नियोजित आहे. तुम्हाला जे काही प्राप्त होणार आहे, मग ते नाते असो, तुमचे कार्य असो, तुम्हाला मिळणारे यश असो, सुख, संपदा किंवा तुम्हाला मिळणारे एखादे घर असो, ते सर्व काही देवाच्या कृपेने तुमच्याकडे येत आहे. म्हणूनच देवाचे तुम्हाला जे काही प्राप्त करून दिले आहे त्यासाठी धन्यवाद करायलाही विसरू नका. आजचा संदेश परम पवित्र आहे. जे कोणी ऐकत आहेत ते खूप काही भाग्यशाली आहेत. त्यांनाच हा संदेश प्राप्त होईल आणि ते शेवटपर्यंत हा संदेश ऐकतील. ज्यांनी कुणी स्वामींची आज्ञा म्हणून हा संदेश स्वीकार केला आहे त्यांना तो मोठा नफा हो. त्यांना ती आर्थिक देवांकडून चमत्कार प्राप्त हो. त्यांचे आणि त्यांच्या मुलाबाळांचे, सहकुटुंबाचे आनंदित दिवस जावोत आणि आनंदाची बातमी त्यांना प्राप्त हो. त्यांचे जीवन सुखमय आणि गुरूंच्या आशीर्वादाने परिपूर्ण हो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.